अगं बाई, इतक्या वर वे स्टूल आणायला पाहिजे होता. स्टूल पण नाही. अरे लाव. सत्या, झालं तोरणला. सोड आता. सत्या, खाली सोड मला. सत्या हे बघ, कुणीतरी बघल, सोड खाली. बघू दे तुम्ही. सत्या, ओरडे ना मी. ओरडा मग. मारीन तुला. मारा. हा, असं नाही ऐकत असतो. पारोसा कुठला? जा आंघोळ कर. ही तोरण लावायची प्रथा ना लई चांगली आहे. अति होतंय ना सत्याचं. माझ्या मंजिरीला स्पर्श केला त्याने, याचा बदला मी घेणार, आजच घेणार. आई अगं, कसली भारी दिसते साडी. हा रंग ना तुझ्यावर लय खुलून दिसतोय बघ. होय ना. अगं, तुझ्या दीदीचीच पसंती आहे. अंजू, अगं कसली छान दिसतेस. एकदम भारी साडी नेसलीस बघ. बरं झालं सणाच्या दिवशी एवढी छान तयार झालीस ती. हो दीदी, लय सुंदर दिसतेस बघ. आमरे, हिला एवढं सजलेलं बघून सत्यचित्रावाला चक्कर नाही आली म्हणजे मिळवली. आई, काय ग, तुला काय झालं तोंड पाडायला? तूच सांग आता समजावून. मी ते सकाळपासून सांगून सांगून थकले की अगं सणाचा दिवस आहे, जरा चांगली आनंदी राहा, छान तयार हो. पण माझं काही ऐकतच नाही. काय झालं अमरे? एवढा छान सण आहे, आनंदानं साजरा करू ना. चल. नाही दीदी, मला कोणताच सण साजरा करण्याची इच्छा नाही. का बरं? दीदी, सण साजरा करण्यासाठी ना मन आनंदी असायला लागतं. आणि मन आनंदी असायला आयुष्यात सगळं चांगलं असायला लागतं. माझ्या आयुष्यात चांगलं आता काहीच राहिलं नाही ग. तू कानी कपाळी ओरडून सांगत होती त्या माणसाशी लग्न करू नको, तरी बी मी लग्न केलं. तुझं जर ऐकलं असतं ना तर आता ही अवस्थाच नसती माझी. मी तर चुकलेच, पण तुमच्या दोघींवर पण भार झाली आता. भार? आई काय बोलते ही? अमृता, मी तुला फटके देईन आता. आमरे, अगं आपल्या आईला लेकरं कधीच भार वाटत नसतात ग. कुणाचं असं बोलीस नाही तर कायमची लांब निघून जाईल. अमरे, ये तू बस. ये बस बस. अमरे, हे बघ, सगळ्यात आधी तुझा आम्हाला भार होतोय, हा विचार डोक्यातनं काढून टाकायचा. आम्हाला काही भारबीर नाही होत, ना तुझा ना तुझ्या होणाऱ्या बाळाचा. मला सांग, आम्ही कधीतरी तुझ्याकडे तक्रार केली आहे का ग? नाही ना. मग आजपासून हा विचार सुद्धा डोक्यात आणायचा नाही. हे बघ अमरे, जे झालं गेलं ते विसरून जाऊन नवीन आयुष्य जगायला शिक. आणि तू आता 2 जीवांची आहेस. हे बघ, अशा परिस्थितीत आनंदी राहणं तुझ्यासाठी आणि तुझ्या बाळासाठी चांगलं आहे. तिथे हे सगळं बोलणं सोपं आहे ग, पण गुढीपाडवा सोडीनं साजरा करायचा सण असतोय. आणि माझ्या नशिबात ते सुखच नाहीये. पण तुम्ही का माझ्यासाठी तुमचा दिवस खराब करून घेताय? तुम्ही जा ना, बाहेर वाट बघत असतील का सगळे. जा तुम्ही. अमरे, हे बघ, आयुष्यात एक चूक झाली म्हणून आयुष्य संपत नाही. नवीन वर्ष आहे, नवीन वर्षाच्या आनंदाने सुरुवात कर. आधीचं सगळं विसरून जा. नाही दीदी, कसं विसरू शकते अगं मी?
जखमा भरून निघतात पण वण तसेच राहतात ना कायमचे. पण तुम्ही नका आता माझी काळजी करत बसू. तुम्ही जा जा बरं. आणि असं पण मला आज बरं वाटत नाहीये. मी बरं वाटत नाहीये का? बरं का वाटत नाही? काय होतं तुला? अगं अमरे काय होतंय? हे दोन जीवाची भावली अंतीची मावली. अगं मम्मी साहेब बोलवतात, चला. त्यांनी आवाज दिल्या दिल्या लगेच गेलंच पाहिजे का? अगं आता जाऊन बघायला नको का ते कशाला बोलवतात ते? कशाला बोलवत असणार आहेत? काहीतरी कामच करून घ्यायचं असणार. चला बघूया. हे तू नको येऊ हं. आधीच बरं नाही की नाही तुला? आम्ही बघतो काय असेल ते. तिथं मम्मी साहेब उगाच तुला जड कामं सांगते. अगं पण दिदे अमृता तू आराम कर, आम्ही बघतो काय ते. आराम कर. हमरे तू कर आराम, आम्ही जाऊन बघतो. हा अजिबात खोलीच्या बाहेर येऊ नकोस, कळलं? भैया मम्मी भारी दिसतं एकदम. तुम्ही बरं दिसते. थँक्यू. सपने आता कसं आहे, जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा द्यायच्यात ना. आता वा फोटो पोस्टला पाहिजेत आपण. फोटो काढ. हा हा मम्मी तुमच्या पहिल्या हाकेला धावून आल्या नाहीत मायली की वचक कमी झालेला दिसतोय तुमचा. काय लागलं नाकाचा शेंडा? ए कुठं राहिल्या दोघी जणी? दोन जीवाची भावली अंतीची माऊली. आल्या का आल्या? मी सांगते तुम्हाला मम्मी मुद्दाम दुर्लक्ष करतात बघा तुमच्या बोलण्याकडं. त्यांना माहिती आहे ना आता सणवार आहे म्हणल्यानंतर तुम्ही राबून घ्याल कामासाठी, म्हणून मुद्दाम दुर्लक्ष करतात आणि येत नाहीत बघा. हाय का आता? मम्मी पाहिलं का घर कुणाचं, गुढीपाडवा कुणाचा आणि नट्टापट्टा कुणी केलाय. मम्मी साहेब आवाज दिलात ना? किती वेळ त्याला आवाज देते? कान फुटलं काय तुमचं? ते तयारी करत होतो. तयारी? कसली तयारी? आता सुरवेंच्या घराचा गुढीपाडवा आहे. तुम्ही कशाला आला एवढं सजून धजून तयार होऊन? हे बघा, ह्या घरात तुम्ही आश्रित म्हणून आहेत, तेव्हा आश्रित म्हणूनच राहायचं. काय उगाच समध्या गोष्टीत घुसायला बघायचं नाही. घर घुशा कुठल्या? हे घर काही तुमचं नाही. आता कसं आहे, ह्या घरात राहताय म्हणल्यावर मेहनत तर करावीच लागेल ना. ते आता सणवार आहे, तेव्हा गोडाधोडाचा स्वयंपाक बनवायला घ्या. चला लागा कामाला. करा स्वयंपाक.